गुड मॉर्निंग अकोला. जर आई धरणी आहे तर वडील गगन आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी. गुड मॉर्निंग अकोला. अकोलेकर गुड मॉर्निंग अकोला रोज बघत रहा. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात तुम्ही रोज वेगवेगळे कार्यक्रम पाहत आहात. चला तर जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. सन 1948 साली सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले व अंतिम गव्हर्नर जनरल बनले. सन 1949 साली राजस्थान राज्यातील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. सन 1961 साली अमेरिकन शास्त्रज्ञांनी समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचे नवीन यंत्र विकसित केलं. सन 1975 साली इंग्लंड देशात आयोजित क्रिकेट विश्वकप वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने प्रथम जिंकला. सन 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे 9वे पंतप्रधान बनले. सन 1992 साली विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज विज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणारे महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर करण्यात आलं. सन 1998 साली फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी फ्रिट्ज 5 या संगणकाचा सहज पराभव केला. सन 1999 साली मनमोहन सिंह यांनी वित्तमंत्रीपदी शपथ घेतली. सन 2009 साली भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. सन 2014 साली संयुक्त राष्ट्राच्या 193 सदस्य देशांनी मिळून 21 जून या दिवशी जागतिक योग दिवस साजरा करण्याच्या प्रस्तावास 11 डिसेंबर 2014ला मंजुरी मिळाली. सन 2015 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस पूर्ण जगात साजरा करण्यात आला. सन 1905 साली नोबेल पारितोषिक सन्मानित फ्रेंच तत्त्ववेत्ता, नाटककार, कादंबरीकार, पटकथा लेखक, राजकीय कार्यकर्ते, चरित्रकार आणि साहित्यिक समीक्षक जेan-पाल सार्त्र यांचा जन्मदिन. सन 1912 साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, कादंबरीकार, लघुकथा लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्मदिन. सन 1916 साली पद्मभूषण पुरस्कार तसंच परम विशिष्ट सेवा मेडल सन्मानित भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल सुरेंद्रनाथ कोहली यांचा जन्मदिन. सन 1923 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी, नाटककार, लघुकथा लेखक, अनुवादक, व्यंगचित्रकार आणि चित्रकार सदानंद रेगे यांचा जन्मदिन. सन 1927 साली रेमन मॅग्सेस पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय पत्रकार व हिंदुस्तान टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक बी.जी. वर्गीज यांचा जन्मदिन. सन 1953 साली पाकिस्तान देशाच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान व राजकारणी बेनझीर भुट्टो यांचा जन्मदिन. सन 1958 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व दूरदर्शन कलाकार रीमा लागू यांचा जन्मदिन. सन 1967 साली प्रसिद्ध अमेरिकन अब्जाधीश, उद्योजक, संगणक शास्त्रज्ञ आणि परोपकारी तसंच इर्पचे संस्थापक पियरे मोराड ओमिदार यांचा जन्मदिन. सन 1967 साली थायलंड देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंग्लेक शिनवात्रा यांचा जन्मदिन. इसवी सन 1527 साली इटालियन नवनिर्मित काळातील मुत्सद्दी, तत्त्वज्ञ आणि लेखक व इटली येथील आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानाचे जनक निकोलो मॅकियावेली यांचे निधन. सन 1928 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबरीकार, लेखक द्वारकानाथ माधव पितळे यांचा निधन. सन 1932 साली आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ ब्रजभाषा कवी जगन्नाथ दास रत्नाकर यांचे निधन. सन 1940 साली प्रख्यात भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन. सन 1957 साली नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जोहन्नेस स्टार्क यांचे निधन. सन 1984 साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेता व गायक अरुण सरनाईक यांचे निधन. सन 2003 साली प्रसिद्ध अमेरिकन ऐतिहासिक कल्पित साहित्याचे लेखक लिओनस युरिस यांचे निधन. सन 2012 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अर्थशास्त्रज्ञ, नागरी सेवक, अधिकारी आणि मुत्सद्दी तसंच अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत व माजी नियोजन आयोगाचे सदस्य आबिद हुसेन यांचे निधन. सन 2012 साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व अनुवादक तसंच सह्याद्री वृत्तपत्राचे संपादक भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे निधन.
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. आता जाणून घेऊयात आजचे आपले राशी भविष्य. आमच्या RRC परिवाराचे पंडितजी सुदर्शन शर्मा यांचा राशी भविष्य हा प्रोग्राम आता आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात आजचे आपले राशी भविष्य. जय हो, नमस्कार, गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत. मैं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं मंगलवार 21 जून 2022 को 12 राशियों के सितारे हमें क्या संदेश दे रहे हैं. सबसे पहले मेष राशि. शारीरिक कष्ट हो सकता है, उत्साहहीनता, अनेक प्रकार से विफलता हाथ लग सकती है, आर्थिक नुकसान भी हो सकता है, मन की विकलता रहेगी. वृषभ. फायदे का रास्ता धीरे धीरे आकार ले रहा है. सफलता और समृद्धि के दौर से गुजरने की खुशी आप महसूस कर पाएंगे. प्रयास आपके पूर्ण हो रहे हैं. मिथुन. राज्य सुख मिल सकता है, राजकीय लोगों से सहयोग मिलेगा, विपुल धन सम्मान की प्राप्ति होगी, नए कार्य का उद्यम आप कर सकते हैं. कर्क. शुभ कार्य हो रहे हैं, स्वयं को ईश्वर के करीब पाएंगे, गुरु संतों का आशीर्वाद मिल रहा है, श्रेष्ठ लोगों से मुलाकात होगा. सिंह. भावनाओं में न बहे, बाजार में रुपया फंसने से अर्थचक्र में व्यवधान आ सकता है. उधार लेन देन की प्रक्रिया में सावधानी बरतें. कन्या. बेरोजगारों को रोजगार के अवसर मिल सकते हैं. व्यापार में मनवांछित कार्य बनेंगे, कलात्मक कार्यों में रुचि बढ़ रही है, धन यश की प्राप्ति हो रही है. तुला. पड़ोसियों से अच्छी बनेगी, बिजनेस ट्रिप की उम्मीद पूरी हो रही है, सही प्लानिंग से जीवन में सफलता प्राप्त होगी. वृश्चिक. आपका श्रम, आपकी समझदारी आपके लिए लाभदायी रहेगी, सहयोग मिल रहा है, धन प्राप्ति होगी, ख्याति बढ़ रही है. धनु. मातृपक्ष से विरोध का सामना करना पड़ सकता है, सरदर्द की शिकायत रह सकती है, जमीन जायदाद संबंधी व्यय होंगे, वाहन मशीनरी का संचालन सतर्कता से करें. मकर. व्यापारी वर्ग का कारोबार बढ़ाने में उन्हें सफलता मिलेगी, दिमाग अनुकूल दौड़ रहा है, अचानक यात्रा के अच्छे परिणाम सामने आएंगे. कुंभ. आय के स्रोत बढ़ रहे हैं, मैत्री संबंधों का लाभ होगा, कोई मनोरंजक यात्रा हो सकती है, क्रय विक्रय में लाभ की उम्मीद आप कर सकते हैं. मीन. आमदनी में इजाफा हो रहा है, आधे अधूरे और रुके कार्य समय पर पूरे होंगे, प्रशंसा प्राप्त हो सकती है, मन शांत और प्रसन्न रहेगा. यह है 12 राशियों का फलादेश मंगलवार 21 जून 2022 को. कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः भेंट करेंगे. ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे. धन्यवाद. जय श्री राम. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो.
काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. RRC परिवाराशी नवीन जोडलेल्या श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर योग तर करत आहात ना. रोज सकाळी आमच्या दर्शकांच्या आरोग्यासाठी खास आम्ही योग सुरू केला आहे. रोज श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्या मार्गदर्शनात छान योगा करत राहा. चला तर मग आज काय शिकवणार आहेत आपल्या योग शिक्षिका, पाहूयात त्यांच्यासोबत. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आज पुन्हा आपली भेट होते आहे. आज आपण काही आसनांचा अभ्यास शिकणार आहोत. आसनं सूक्ष्म व्यायामाच्या नंतरची स्टेप आहे. म्हणजे सूक्ष्म व्यायाम करून जेव्हा आपलं शरीर थोडं फ्लेक्झिबल होतं, वॉर्मअप होतो शरीराला, त्याच्यानंतर आपण हळूहळू आसनांचा अभ्यास करू शकतो. आसनं बरीच आहेत. काही कठीण आसन आहेत, काही सोपी आसन आहेत. उभी राहून आसनं केली जातात, झोपून, उलट स्थितीमध्ये झोपून, खाली बसून, अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत. आज आपण कमरेकरता म्हणजे कंबर दुखी करता, कंबर किंवा पाठ या दुखी करता कोणत्या आसनांचा उपयोग केला पाहिजे, कोणती आसनं केली पाहिजेत, हा आपण अभ्यासात शिकणार आहोत. अनेक जणांना कमरेच्या दुखण्याचा प्रॉब्लेम असतो. आपण दिवसभर फॉरवर्ड बेंडिंग करतो, समोर झुकण्याचा अभ्यास म्हणजे समोर झुकून आपण कामं करत राहतो. काही वस्तू उचलतो, काही सगळी कामं जी आहेत आपण खाली वाकून समोर वाकून करत असतो. महिला पोळ्या लाटताना खाली वाकतात, काही कामं करताना खाली वाकतात, आपल्या झाडझूड करताना खाली वाकावं लागतं. अशा वेळेला काय होतं की फॉरवर्ड बेंडिंगमुळे पाठीच्या कण्यावर जास्त ताण पडतो आणि बॅकवर्ड बेंड म्हणजे मागच्या बाजूला जेव्हा पाठीचा कणा वळेल तर त्यावेळेला त्या कमरेला किंवा स्पाईनला आपल्या आराम पडतो. तर अशी कोणती आसनं आहेत जी पाठीकरता म्हणजे मान, पाठ, कंबर या सगळ्याकरता फायदा करतील, अशी आसनं आपण शिकणार आहोत. सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत भुजंगासन. भुजंगासन म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळेल की हे सापासारखं किंवा भुजंगासारखं स्थितीमध्ये केल्या जाणारं आसन. याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग होतं आणि पाठीला आराम पडतो, कमरेला आराम पडतो. तर पालथं झोपायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप करता येतं. आधी हात सरळ ठेवून आपल्याला श्वास घेत वर जायचे आणि श्वास सोडत कंबर ढिली सोडायची. ह्या स्थितीमध्ये ही प्राथमिक स्थिती आहे भुजंगासनाची. स्पिंक्सचा अभ्यास म्हणतात याला. हा अभ्यास आपण करू शकतो. एकतर 30 सेकंद पर्यंत आपल्याला थांबायचं आहे किंवा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार जर कमरेवर पाठीवर ताण पडायला लागला तर आपण हे आसन सोडू शकतो. हळूवार श्वास सोडत खाली यायचं आहे. एकदा पुन्हा करू. श्वास घेत वर वर. आता शरीर ढिलं सोडायचं, श्वास नॉर्मल आणि श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची. ज्या ठिकाणी कमरेला ताण जाणवतो तो भाग हळूहळू ढिला सोडायचा आहे. श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. काही दिवस अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर पुढची स्टेप घ्यायची आहे. थोडे हात खांद्याजवळ ठेवायचे, खांद्याला चिटकवून. स्थिती हीच राहील. पाय जोडलेले, टाचा जोडलेल्या, हनुवटी जमिनीवर आणि श्वास घेत घेत हळूहळू शरीर वर उचलायचं आहे आणि हात सरळ करायचे. वर बघायचं. हळूहळू श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कपॅसिटीनुसार थांबायचं. जे थांबू शकत असतील त्यांनी 30 सेकंद पर्यंत थांबायचं आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली यायचं. प्रत्येक आसन घेताना सुद्धा हळू घ्यायचं आहे, सोडताना सुद्धा हळू सोडायचं आहे. घाई करायची नाही. आता तिसरा प्रकार आणखी थोडा आपल्याला बेंड करता येईल. हात थोडे खांद्याच्या खाली ठेवायचे आहे. स्टेप बाय स्टेप आपण हे आसन शिकतो आहे. भुजंगासन. श्वास घेत वर वर, पूर्णतः वर. आता बघा कमरेवर जास्त ताण पडतो आहे. श्वास सोडत कंबर ढिली सोडा. आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे किंवा कमीत कमी 30 सेकंद.
हळूहळू श्वास सोडत सोडत खाली या. आरामात रिलॅक्स करा. आता या आसनाचं पूरक आसन म्हणजे अपोजिट. तर याच्या पूरक आसन आहे शलभासन. शलभासन करता आपण एक एक पायाने आधी करून पाहू आणि मग दोन्ही पायाने करू. शलभासन करता हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहे. आता एक एक पायाने आपण आधी करू. श्वास घेत एक पाय वर आणि दुसऱ्या पायाचा सपोर्ट द्यायचा आहे खालून. ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 30 सेकंद पर्यंत किंवा आपल्या क्षमतेनुसार आरामात हळू खाली यायचं आहे. पायांना पटकायचं नाही, आपटायचं नाही, हळूहळू खाली आणायचं. दुसऱ्या पायाने हीच क्रिया करूया. या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. श्वास सोडत आरामात पाय खाली आणायचा आहे. हात हनुवटी खाली ठेवून विश्राम. ह्या आसनामुळे कमरेचा त्रास तर कमी होईलच होईल, पण जे आपलं ओटीपोट आहे लोअर ॲब्डोमेन ते पण कमी होण्यास मदत होते. कारण की मागच्या बाजूनी पाय वर उचलले जातात आहे, तर पूर्ण ताण खालच्या पोटावर पडतो आणि पोटाचा घेर सुद्धा कमी होतो. आता दोन्ही पायाने करून बघू. हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहेत. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवत एकत्र वर उचलायचे आहे आणि हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. जितकं वर उचललं जाईल तितकं वर उचलायचं आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आरामात हळूहळू पाय खाली आणायचे आणि विश्राम. रिलॅक्स. या स्थितीमध्ये आपण शरीर ढिलं सोडू शकतो. आता ह्यानंतरचं कंबर आणि पाठ, मान पाठ कंबर याकरता एक उपयुक्त आसन म्हणजे मकर आसन. हात असेच ठेवायचे आहे. दोन्ही पाय एकामागून एक खाली वर या पद्धतीने करायचे आहे. दहा 15 वेळा केलं तरी चालेल. आता पाद प्रसारित मकरासन करायचं आहे. पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला ठेवायच्या. आता हळूहळू दोन्ही हातांचा स्टँड बनवायचा आहे. डोपरं जोडून ठेवायचे आहे आणि हातामध्ये आपला चेहरा ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा लांब दीर्घ आणि श्वास सोडत सोडत पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ ढिली सोडा, मान ढिली सोडा. चेहऱ्यावरचा ताण कमी करा. श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर ढिलं सोडायचं आहे आणि कमरेमध्ये जिथे आपल्याला ताण पडतो, जिथे दुखतं, त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. या आसनामध्ये सुद्धा आपल्या क्षमतेनुसार किंवा कमीत कमी 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आता हळूच ढोपरांना थोडं समोर सरकवायचं. श्वास घेऊन सोडताना मानेच्या मागच्या बाजूला जिथे ताण आपल्याला महसूस होतो, अनुभव करता येतो, त्या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे. पूर्ण शरीर ढिलं आणि लक्ष फक्त मानेजवळ. रिलॅक्स. हात खाली आणायचे. शरीर ढिलं सोडायचं. श्वास सामान्य. अशा पद्धतीने आपण हे तिसरं आसन शिकलेलो आहे. आता आपण करूया धनुरासन. धनुरासन सुद्धा बॅकवर्ड बेंडिंग आहे, म्हणजे मागच्या बाजूला पाठीचा कणा झुकवणारं आसन आहे. आता धनुरासन, ज्यांना बीपी आहे किंवा हार्टचा त्रास आहे त्यांनी धनुरासन करायचं नाहीये. बाकी सगळेजण आपल्या आपल्या क्षमतेनुसार करू शकतात. लहान मुलं किंवा जे फ्लेक्झिबल आहेत ते पूर्ण धनुरासन सुद्धा करू शकतात. याच्यामध्ये आपण सरळ धनुरासन शिकणार आहोत. याच्यामध्ये हनुवटी जमिनीला लावायची. दोन्ही पाय फोल्ड करून दोन्ही पायाचे जे टखने आहे, अँकल, ते पकडायचे आहे. श्वास घेत पूर्ण शरीर वर उचलायचं आहे आणि नाभीवर आपला भार घ्यायचा आहे, पोटावर. श्वास घेत वर उचला. गुडघे सुद्धा वर उचलायचे आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे. कमीत कमी 30 सेकंद. जर आपण थांबू शकलो तर ठीक, नाहीतर आपण आसन सोडून पुन्हा आसन धरू शकता. या आसनामुळे आपलं रक्ताभिसरण खूप चांगलं होतं शरीरामध्ये. पाठीच्या कण्याला चांगला आराम मिळतो. हळूहळू श्वास सोडत आसन सोडायचं आहे. यानंतर तुम्ही शवासन सुद्धा करू शकता किंवा या अशा उलट स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही विश्राम करू शकता. यानंतर पुन्हा आपण कमरे करताच एक छान आसन शिकणार आहोत. उठून बसायचं आहे. गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. आता ज्या लोकांना सुरुवातीला अभ्यास शिकायचा असतो त्यांनी एक एक हाताने अभ्यास केला तरी चालतो. ठीक आहे, तर आपण एक हाताने अभ्यास आधी कसा करायचा ते शिकूया. पायाचा टखना, अँकल पकडायचे आहे. एक हात सरळ करायचा आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबूया. आरामात. दुसऱ्या बाजूनी पण हा अभ्यास करायचा आहे. हळूहळू श्वास सोडत सोडत हात मागे न्या. अँकल पकडायचं आहे. एक हात सरळ, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हळूच हात खाली आणायचे. आता उष्ट्रासन करण्याकरता आपल्याला कमरेला जास्त मागे बाक द्यायचे आहे. त्याच्याकरता आपण काय करू की कमरेवर हात ठेवून थोडं वाकण्याचा प्रयत्न करू मागच्या बाजूला. श्वास सोडत सोडत हळूहळू मागे जा. कंबर समोर ढकलायची आहे. डोळे उघडे ठेवायचे कारण की बॅलन्स करायचे आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं. हळूच सरळ व्हा. आता दोन्ही पायांचे अँकल्स पकडायचे आपल्याला आणि उष्ट्रासनाच्या स्थितीमध्ये जायचं आहे.
मान मागे टाकायची, कंबर समोर ढकलायची. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद. श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. हळूच श्वास घेत आसन सोडायचं आहे. आणि ही जी 5 आसनं आहेत, आपण कोणती कोणती आसनं शिकलोय मग? एक भुजंगासन, कंबर मान पाठ या त्रासापासून आपल्याला आराम पडण्याकरता आपण 5 आसनं शिकलेलो आहे. भुजंगासन, शलभासन, त्याच्यानंतर मकरासन, धनुरासन आणि उष्ट्रासन अशी 5ही आसनं जी आहेत ती बॅकवर्ड बेंड करणारी आहेत, पाठीच्या कडाला मागच्या बाजूला वळवणारी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कमरेचा, पाठीचा, मानेचा त्रास कमी होणार आहे. तर ही आसनं आपण रोज याची प्रॅक्टिस केली. जर खूप जास्त त्रास असेल कमरेमध्ये तर काही अभ्यास करायचा नाहीये. तुम्ही फक्त मकरासनामध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं, किंवा तुम्ही साधं शवासनमध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं. पण थोडा थोडा त्रास असेल आणि तो त्रास कमी करायचा आहे, वाढू नये याच्याकरता आपण या आसनांचा अभ्यास रेग्युलरली करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे, जर आपल्याला पाठीचा, कमरेचा त्रास कमी करायचा असेल तर. आज इथेच थांबूया. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत हरिओम तत्सत. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स. गारेगार आईस्क्रीम, कैरीचे आंबट चिंबट पदार्थ खाताना दात ठणकू लागले असतील तर हे काही घरगुती उपाय करून बघा आणि दातांचे आरोग्य सांभाळा. कळत नकळत कुठेतरी तोंडाच्या आरोग्याकडे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते आणि नेमका त्याचाच परिणाम दातांवर दिसू लागतो. दात किडतात, दुखतात, हिरड्यांचेही दुखणे मागे लागते. आता तर उन्हाळा असल्याने फ्रीजमधलं थंडगार पाणी, वेगवेगळी सरबते, आईस्क्रीम, कुल्फी आणि कैरीपासून तयार केलेले आंबट चिंबट पदार्थ याची तर खूपच रेलचेल असते. नेमके हे सगळे पदार्थ खाल्ले की अनेक जणांचे दात ठणकू लागतात. काही जण तर खूप आवडत असूनही केवळ दातांच्या समस्येमुळे या पदार्थांचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणूनच तर दातांचं दुखणं कमी करायचं असेल तर डॉक्टरकडे जाण्याआधी हे काही घरगुती उपाय करून बघायला हरकत नाही. दात दुखीवर घरगुती उपाय. लवंग. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जर दात ठणकू लागला असेल तर 1-2 लवंग त्या दुखणाऱ्या दाताखाली ठेवून थोडीशी चावणे, त्यामुळे दातांची ठणक हळूहळू कमी होऊ लागते. लवंगेचे तेल उपलब्ध असेल तर तेही दातांवर दिवसातून 1-2 वेळा चोळावं. आलं. दातदुखी थांबविण्यासाठी आल्याचा वापरही खूप गुणकारी ठरतो. यासाठी लवंगेप्रमाणेच आल्याचा वापर करावा. आल्याचा लहानसा तुकडा दुखऱ्या दाताखाली, दाढेखाली ठेवून चावावा. 20 ते 25 मिनिटे तसाच ठेवावा. मिठाच्या पाण्याने गुळण्या. दाताचा ठणका कमी करण्यासाठी मीठ अतिशय उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी पाणी थोडं कोमट करा, त्यात एखादा चमचा मीठ टाका. व्यवस्थित हलवून घेतलं की या पाण्याने गुळण्या करा. दातांतील घाण काढून टाकण्यासाठी मिठाचा खूपच फायदा होतो. लसूण. लसूणमध्येही भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे दातांचा ठणका थांबविण्यासाठी लसूणचा वापर करता येतो. यासाठी जेवताना लसणाच्या भाजलेल्या पाकळ्या घ्या आणि जो दात ठणकतो आहे त्याच्या खाली त्या ठेवून चावावा. लसूण पेस्ट करून ती देखील तुम्ही दुखऱ्या दातावर आणि त्यावर हिरड्यांवर लावू शकता. पेरूची पाने. दातदुखीवर एक उत्तम उपाय म्हणजे पेरूची पाने. पेरूच्या पानांमध्ये असणारे घटक दाताचं आणि एकंदरीतच तोंडाचं आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरूच्या पानामध्ये अँटीमायक्रोबियल, अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. दातदुखी थांबवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. हे सगळे उपाय दातांची ठणक तात्पुरती थांबवू शकतात. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. पाहूयात आज तुमच्या सर्वांच्या सराफ मॅडम काय शिकवितात.
नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ. आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. इन लास्ट सेशन वी लर्न हाऊ टू मेक रिक्वेस्ट. मागच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो की रिक्वेस्ट कशा करायच्या. मग त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो मे आय, कुड यू प्लीज, वुड यू प्लीज असे रिक्वेस्ट आपण शिकलो होतो. मी आशा करते की तुम्ही ते सगळे रिक्वेस्ट लिहिलेल्या असतील आणि तुम्ही रोजच्या आपल्या संभाषणामध्ये त्या वापरत सुद्धा असाल. मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत एक नवीन कन्स्ट्रक्शन, एक नवीन वाक्याचा एक प्रकार. तर दॅट इज आय कॅन. जगामधलं सगळ्यात छोटं वाक्य आणि जगामधलं सगळ्यात छान आणि सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे आय कॅन. आय कॅनचा अर्थ असतो मी करू शकतो. मी करू शकतो सगळ्यात पॉझिटिव्ह वाक्य आहे. तुम्हाला जर कुठली गोष्ट जमत नसेल, तुम्ही जर खूप तुमचा मूड खराब असेल, तुम्हाला जर खूप टेन्शन आलं असेल, तुम्हाला जर खूप निगेटिव्ह वाटत असेल, एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर नेहमी स्वतःला म्हणत राहा आय कॅन, आय कॅन, आय कॅन, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. असं जर तुम्ही 100 वेळा स्वतःला दिवसातून म्हणत राहिलात तर जे अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सांगत राहणं आवश्यक आहे आय कॅन डू धिस. येस, आय कॅन डू इट, आय कॅन डू धिस किंवा आय कॅन डू इटचा अर्थ आहे मी हे करू शकतो. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हेरी पॉझिटिव्ह सेंटेन्स इन द वर्ल्ड, दॅट इज आय कॅन डू इट ऑर आय कॅन डू धिस. मग आता आय कॅन डू धिसचा अर्थ किंवा आय कॅन डू इटचा अर्थ आपल्याला माहित आहे की मी हे करू शकतो. मग आता आपण काय काय करू शकतो त्याचे आपण सेंटेन्स बनवूया. बेसिक कन्स्ट्रक्शन आहे आय कॅन. ओके, सो आय कॅन, मी काय काय करू शकते. तर आपल्याला आता बरेचसे इंग्लिश वर्ड्स माहीत झालेले आहे, बरेचसे ॲक्शन्स माहीत झालेले आहेत. तर आपण त्यांना आय कॅन ही कन्स्ट्रक्शन यूज करून आपण काय करणार आहे, सेंटेन्स बनवणार आहे. तर लेट स्टार्ट विथ द सेंटेन्सेस. आय कॅन सॉल्व द सम्स. मी हे सम्स म्हणजे गणित सोडवू शकते. मी हे गणित सोडवू शकते. मैं ये सम सॉल्व कर सकती हूँ. देन आय कॅन ड्रॉ पिक्चर. मी चित्र काढू शकते. आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी गाणं गाऊ शकते. आय कॅन हेल्प अदर्स. मी दुसऱ्यांना मदत करू शकते. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये बोलू शकते. आय कॅन कुक वेल. मी खूप चांगलं जेवण बनवू शकते. आय कॅन हेल्प द पुअर पीपल. मी गरीब लोकांना मदत करू शकते. आय कॅन टीच इंग्लिश. मी इंग्लिश शिकवू शकते. आय कॅन टीच मॅथ्स. मी मॅथ्स पण शिकवू शकते. आय कॅन झालं. ओके, मग आता मी जे नाही करू शकत हे पण बोलता आलं पाहिजे ना. समजा तुम्हाला एखाद्याने कोणी म्हटलं की सपोज कॅन यू हेल्प मी, आणि तुम्हाला ते शक्य नसेल, तर मग आता ते पण असेल ना, नेहमी शक्य असेल दॅट इज नॉट द केस. सो समटाईम्स यू कुड नॉट हेल्प. तुम्ही हेल्प नाही करू शकत, मग ते पण बोलता यायला पाहिजे सॉरी आय कॅन नॉट कम विथ यू. आय कॅन नॉट म्हणजे मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. सॉरी आय कॅन नॉट सॉल्व धिस सम. सॉरी म्हटल्यामुळे माफ करा म्हणजे थोडंसं अजून पोलाईट होतं. आणि सॉरी आय कॅन नॉट हेल्प यू, माफ करा मी तुमची मदत करू शकणार नाही. सॉरी आय कांट पे द बिल. येस, मी हे बिल पे नाही करू शकत. ओके, आय डोंट हॅव मनी. माझ्याजवळ सध्या पैसे नाही आहे. ओके, आय कांट स्पीक संस्कृत. मला संस्कृतमध्ये बोलता नाही येत. ओके, देन आय कांट ड्रॉ धिस पिक्चर. मला हे चित्र काढता येत नाही. ओके, आय कांट कुक नॉनव्हेज. मला नॉनव्हेज बनवता येत नाही. आय कांट ईट नॉनव्हेज. मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही. ओके, सो कॅन नॉट. तुम्हाला जसं कुठल्याही गोष्टी शक्य असतील त्याला वापरायचं आहे आय कॅन, आणि ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही आहे त्याला वापरायचं आहे आय कॅन नॉट. ओके, तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आय कॅन म्हणा. इट इज द वर्ल्ड्स बेस्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणजे मला तर वाटतं दिवसातून कमीत कमी 100 वेळा स्वतःला सांगत जा आय कॅन डू इट, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. तर असं सतत तुम्ही स्वतःला सांगत राहिले तर एक दिवस निश्चित असेल की यू कॅन स्पीक व्हेरी गुड इन इंग्लिश.
सिम्पल बट स्वीट. येस, तर आपल्याला तेच शिकायचं. आपल्याला खूप कठीण आणि खूप कठीण मोठे मोठे शब्द वापरून आपल्याला इंग्लिश बोलायचंच नाही. आपल्याला अगदी सोपं समजेल, रुचेल, पचेल असं इझी इंग्लिश आपण बोलायला शिकत आहोत. तर मी आशा करते की आपण जे आतापर्यंत कन्स्ट्रक्शन शिकलेले आहोत ते तुम्ही रोज मिरर समोर उभं राहता, ते आरशासमोर उभं राहून त्या रोज लाऊड रीडिंग करता आहे, तुम्हीच वाचताय, तुम्हीच ऐकतात आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढतो आणि आपलं जे प्रोनाउन्सिएशन आहे, तुमचे जे उच्चार आहेत ते सुद्धा इम्प्रूव्ह होतात. ओके, आणि नेहमी नेहमी वाचल्यामुळे ते शब्द आपल्या जिभेवर रेंगाळत राहतात. द सेंटेन्सेस आर ऑन द टिप ऑफ युअर टंग आणि खूप इझिली तुम्ही नकळत तुमच्या ते बोलत जातात. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. तर पहिली कन्स्ट्रक्शन आपण शिकलेलो आजची आय कॅन, आय कॅन नॉट. आय कॅन म्हणजे मी करू शकते, आय कॅनॉट म्हणजे मी नाही करू शकत. ओके, सो आपल्याला नाही पण म्हणता यायला हवं. ओके, त्याच्यानंतर आता आपण जसं आय कॅन वापरलं तसं आपण दुसरं सब्जेक्ट चेंज करूया. दॅट इज ही कॅन, शी कॅन, इट कॅन. आता ही कॅन म्हणजे तो करू शकतो, शी कॅन म्हणजे ती करू शकते, किंवा इट कॅन म्हणजे ते करू शकतं. आता मग ते त्यांच्या बाबतीत काय काय सेंटेन्सेस बनवता येतील. शी कॅन डान्स, ती नाचू शकते. ही कॅन सिंग, तो गाऊ शकतो. इट कॅन बार्क, इट कॅन बार्क म्हणजे तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन ड्रिंक मिल्क. इट कॅन कॅच द माऊस, है ना. इट कॅन ड्रिंक मिल्क म्हणजे ती दूध पिऊ शकते. इट कॅन कॅच द माऊस, इट कॅन चेज द माऊस. कॅच द माऊस, उंदराला पकडू शकते ती, किंवा चेज, चेज म्हणजे पिछा करून पकडणे. येस, पिछा करणे, त्याच्या मागे धावून त्याला पकडणे. दॅट इज कॉल्ड ॲज चेज इन इंग्लिश. CHASE, चेज म्हणजे पाठलाग करून त्याला पकडणे. इट कॅन चेज द माईस और माऊस, ती उंदरांना पकडू शकते. देन इट कॅन बार्क, तो भुंकू शकतो. इट कॅन स्मेल, इट कॅन स्मेल म्हणजे तो वास घेऊ शकतो. इट कॅन सी ॲट नाईट, त्यांना रात्री पण ते पाहू शकतात, कारण प्राण्यांची नजर जी असते ती रात्री जास्त तीक्ष्ण असते. ते अंधारात सुद्धा सेन्स करू शकतात, चांगलं पाहू शकतात. ओके, सो इट कॅन. ही कॅन साठी आपण हे केलंय, ही कॅन डू द होमवर्क, तो होमवर्क करू शकतो. ही कॅन स्पीक इन इंग्लिश, तो इंग्लिशमध्ये बोलू शकतो. ही कॅन प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळू शकतो. शी कॅन प्ले बास्केटबॉल, ती बास्केटबॉल खेळू शकते. शी कॅन गिव्ह अ स्पीच, ती भाषण देऊ शकते. शी कॅन कुक वेल, ती खूप छान जेवण बनवू शकते. शी कॅन हेल्प द पुअर, ती गरीब लोकांना मदत करू शकते. ही कॅन अर्न मनी, तो पैसे कमवू शकतो. देन वी कॅन हेल्प अदर्स, वी म्हणजे आपण सगळे. आता आपण ही कॅन शिकलो, शी कॅन शिकलो, इट कॅन शिकलो. ओके, आता वी कॅन, दे कॅन आणि यू कॅन. ओके, तर हे सगळे आपण जेव्हा एक कन्स्ट्रक्शन शिकतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट चेंज करून, सब्जेक्ट कोणकोणते शिकलेलो आहोत आपण, करणारा, सब्जेक्ट म्हणजे करणारा, कर्ता मराठीमध्ये. तर आय, ही, शी, इट, दे, वी, यू. ओके, तर हे सब्जेक्ट चेंज करून सगळ्यांपुढे कॅनच येणार आहे आणि फक्त आय कॅन, मी करू शकतो. ही कॅन, तो करू शकतो. शी कॅन, ती करू शकते. इट कॅन, ते करू शकतो. इट कशासाठी वापरतो आपण, नॉन लिव्हिंग थिंग्स आणि ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट याच्यासाठी. ओके, इट कॅन बाईट यू, इट कॅन बाईट यू म्हणजे तो तुला चावू शकतो. येस, इट कॅन बाईट यू. येस, फॉर एक्झाम्पल स्नेक, साप तुम्हाला चावू शकतो. इट कॅन बाईट यू. इट कॅन हर्ट यू, तो तुला जखमी करू शकतो. ओके, सो इट कॅन सी यू, तो तुला पाहू शकतो. येस, इट कॅन फ्लाय, तो उडू शकतो. अंडरस्टूड. सो दीज आर द सेंटेन्सेस ऑफ ही कॅन, शी कॅन अँड इट कॅन. हे आहे सेंटेन्सेस ही, शी आणि इट यूज करून. आता आपण शिकणार आहोत दे यूज करून. दे म्हणजे ते करू शकतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, दे कॅन. आता ते काय करू शकतात, दे कॅन अटेंड द प्रोग्राम, ते प्रोग्राम अटेंड करू शकतात. दे कॅन वॉच द मूवी, दे कॅन वॉच द मूवी टुगेदर, असं पण म्हणू शकतो आपण. टुगेदर म्हणजे एकत्र, ते एकत्र पिक्चर बघू शकतात.
पहिलेच सांगितलेलं आहे, जी फिल्म असते, जो पिक्चर असतो, आपण मराठीमध्ये पिक्चर म्हणतो पण इंग्लिशमध्ये पिक्चर म्हणजे चित्र असतं. तर तुम्हाला जर पिक्चर म्हणायचं असेल इंग्लिशमधून, यूज द वर्ड मूव्ही इन्स्टेड ऑफ अ पिक्चर. आम्ही पिक्चर बघतो आहे, याला म्हणायचं वी आर वॉचिंग मूव्ही, नॉट पिक्चर. ओके. तर इंग्लिश जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा नक्की लक्षात ठेवा, पिक्चर जो आपण 3 तासांचा पिक्चर पाहतो त्याला इंग्लिशमध्ये मूव्ही म्हणतात. ओके. दे कॅन वॉच अ मूव्ही और दे कॅन गो फॉर द मूव्ही. ते पिक्चर पाहायला जाऊ शकतात. दे कॅन हेल्प अदर्स, ते दुसऱ्यांना मदत करू शकतात. दे कॅन स्पीक इन इंग्लिश, ते इंग्लिशमध्ये बोलू शकतात. दे कॅन कुक फूड, ते जेवण बनवू शकतात. दे कॅन क्लीन द हाऊस, ते घर साफ करू शकतात. दे कॅन हेल्प द रिलेटिव्स, ते त्यांच्या नातेवाईकांना मदत करू शकतात. दे कॅन अर्न गुड मनी, ते चांगले पैसा कमावू शकतात. अशा प्रकारे दे कॅन, दे म्हणजे ते करू शकतात, दे कॅन. ओके. मग आता आपण शिकणार आहोत वी कॅन. वी कॅनचा अर्थ होतो आम्ही करू शकतो. आपण काय काय करू शकतो? वी कॅन टॉक इन इंग्लिश, आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. वी कॅन प्रॅक्टिस, आपण प्रॅक्टिस करू शकतो. वी कॅन स्विम, आपण स्विमिंग करू शकतो. वी कॅन कुक फूड, आपण जेवण बनवू शकतो. वी कॅन क्लीन द हाऊस, आपण घर स्वच्छ करू शकतो. वी कॅन हेल्प ईच अदर, ईच अदर म्हणजे एकमेकांना, ईच अदर म्हणजे एकमेकांना. वी कॅन हेल्प अदर्स म्हणजे आपण एकमेकांना मदत करू शकतो. देन वी कॅन टाईप द लेटर्स, आपण लेटर्स टाईप करू शकतो. वी कॅन हँडल कम्प्युटर्स, आपण कम्प्युटर हँडल करू शकतो. वी कॅन यूज द स्मार्टफोन्स, आपण स्मार्टफोन वापरू शकतो. वी कॅन सिंग अ सॉन्ग, आपण गाणं म्हणू शकतो. वी कॅन डान्स, आपण डान्स पण करू शकतो. वी कॅन अरेंज अ प्रोग्राम, आपण एखादा प्रोग्राम अरेंज करू शकतो. ओके. सो वी कॅन, दे कॅन झालं. वी कॅन म्हणजे आपण करू शकतो, दे कॅन म्हणजे ते करू शकतात. आता एकच सेंटेन्सेस राहिलं आहे आपलं, एकच कन्स्ट्रक्शन, दॅट इज यू कॅन. यू कॅन म्हणजे तू किंवा तुम्ही. यू म्हणजे तू, एकाला पण यूज वापरतात आणि अनेक असले तुम्ही त्याला पण यूज वापरतात. आपण हे प्रत्येक सेशनमध्ये रिपीट करत असतो. रिपीट याच्यासाठी करतो की ते तुमचं बाय हार्ट लर्न झालं पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला त्याचा मिनिंगमध्ये कन्फ्युजन नको. ओके. आता यू कॅन, यू कॅन म्हणजे तू करू शकतो किंवा तुम्ही करू शकता. यू कॅन टॉक इन इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. यू कॅन हेल्प अदर्स, तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकता. यू कॅन राईट लेटर्स, तुम्ही लेटर लिहू शकता. यू कॅन विन द इलेक्शन, तुम्ही इलेक्शन जिंकू शकता. यू कॅन वोट, तुम्ही मतदान करू शकता. यू कॅन गिव्ह अ गुड स्पीच, तू एक चांगलं भाषण देऊ शकतो. यू कॅन सॉल्व द सम्स, तू हे सगळे गणित सॉल्व करू शकतो. यू कॅन हेल्प युअर ग्रँडपॅरेंट्स, तर तुम्ही तुमचे ग्रँडपॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा. ओके. तुम्ही तुमच्या आजी आजोबांना मदत करू शकता. तर मित्रांनो, हे आजचे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं, जगातलं सगळ्यात पॉझिटिव्ह सेंटेन्स आय कॅन. येस, छोटं सेंटेन्स आहे पण खूप महत्त्वपूर्ण वाक्य आपल्या जीवनातलं. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला लो वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह वाटेल, तेव्हा स्वतःला नेहमी म्हणत राहा, आय कॅन डू इट, आय कॅन डू धिस, आय कॅन, आय विल, मी करू शकतो आणि मी करेलच. आय कॅन म्हणजे मी करेल, मी करू शकतो, आणि आय विल म्हणजे मी नक्कीच करेल. ओके. तर नेहमी नेहमी रोज रोज स्वतःला सांगत राहा, आय कॅन, आय विल, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आणि एक दिवस नक्की येईल की तुम्ही छान इंग्लिश बोलाल. ओके. धन्यवाद मित्रांनो, आजचे सेशन छान ऐकल्याबद्दल. कीप ऑन वॉचिंग दिस प्रोग्राम अँड कीप ऑन टॉक इन इंग्लिश. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे. आता आपण समोर जाऊया. आता आपण पाहणार आहोत RRC अन्नदाता. महत्त्वाच्या संस्थांच्या अधिपत्याखालील कायदे. देशात अन्न प्रक्रिया, सुरक्षा व मानांकनाचे इतर अनेक कायदे अस्तित्वात आहेत. त्यातील काही कायद्यांची माहिती घेऊ. कृषी मंत्रालय,
कृषी उत्पादने कायदा 1937 परवान्याखाली मूलभूत अन्नघटक कायदा 1953, दूध व दुग्धजन्य पदार्थ परवाना 1992, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्ट्स ऑइल तेलविरहित खाद्य व खाण्यायोग्य पीठ परवाना 1973, खाद्यतेल पॅकिंग परवाना 1988, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय फळ पदार्थ परवाना 1955, मूलभूत अन्नघटक कायदा 1973, पर्यावरण मंत्रालय पर्यावरण संवर्धन कायदा 1986, मानव विकास संसाधन महिला व बाल कल्याण मंत्रालय दूध बाल आहार आणि त्यांच्या बाटल्या कायदा 1992, नियम 1993, ग्राहक संरक्षण व खाद्यान्न वितरण मंत्रालय ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि वजन व माप मानांकन कायदा 1976, नियम 1977, दोन्ही नियमानुसार पदार्थ पिशवी बंद करणे व नाव देणे आणि ते वजन व माप अधिकाऱ्यांकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. भारतीय मानांकन संस्था कायदा 1986. अन्नपदार्थाचे हे ऐच्छिक मानांकन आहे. अन्नपदार्थ जसे दूध भुकटी इत्यादी साठी भारतीय मानांकन ISI प्रमाणपत्र आवश्यक आहे. नैसर्गिक तेल पदार्थ नियम 1998, मूलभूत अन्नघटक कायदा 1953 मध्ये. काही वेळा वरील यादीतील कायद्यामुळे द्विधा स्थिती निर्माण होते. अशा वेळेस अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याला प्राधान्य आहे. अन्न सुरक्षा व मानांकन कायदा 2006 या कायद्याचा मुख्य उद्देश हा अन्न सुरक्षा व मानांकन एकछत्री अंमलाखाली आणणे हा होय. याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. या कायद्याचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. अन्नविषयक मानांकन व नियम तयार करणे, संलग्न प्रयोगशाळेसाठी पद्धती व नियमावली बनवणे, औद्योगिक कार्यासाठी उत्तम पारदर्शी व हिशेबशीर नियम साचा बनवते. वैज्ञानिक बदलास प्रतिसाद जसे जेनेटिकली मॅडिफाईड पिके व उपयोगी अन्न, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत नियम न पाळणाऱ्या व्यक्तीकडून आर्थिक दंड वसूल करणे, अन्न पदार्थ बाजारातून परत बोलावण्याची पारदर्शी पद्धत, अन्न उद्योगात येणाऱ्या नवीन व्यक्तीस प्रशिक्षण देणे, आंतरराष्ट्रीय सॅनिटरी व फायटोसॅनिटरी अन्न मानांकन तयार करणे, जनतेस अन्न सुरक्षेसंबंधी माहिती देणे. 9/6/2010 घोषणेनुसार अन्न सुरक्षा व मानांकनाचे नियम ठरलेले आहेत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रशासकीय कार्य हे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत चालते. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळात वाईट कामं करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. आताच आपण RRC अन्नदाता पाहिले. आज एवढेच. उद्या पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.